वर्षाने पुनीत झालेली ही शिवनेरी किल्ल्याच्या कुशीत असलेला ही सगळे जुन्नर तालुका ही भूमी आणि त्या भूमीतले तुम्ही सर्व कार्यकर्ते आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपले विद्यमान खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जो युवा संवाद मेळावा होत आहे आणि या युवा संवाद मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सांगलीवरून खास महाराष्ट्राचं उद्याचं भावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, उद्याचा एक नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते स्वर्गीय आराराबांचे चिरंजीव युवा नेते रोहित आराराबा पाटील या तालुक्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व शरद रेड्डी साहेब असतील, बाकीचे सगळे सत्यशील शेरकर साहेब असतील, युवक अध्यक्ष स्वप्नील ज्यांनी आता युवक अध्यक्ष म्हणून इथे भाषण केले ते सूरज वाजगे, भालेराव, बाकी सगळेच मान्यवर इथे आहेत. सर्वांचा नामोल्लेख गृहीत धरा, तुमचाही सगळ्यांचा नामोल्लेख गृहीत धरा. जास्त वेळ बोलणार नाही, परंतु काही महत्वाच्या गोष्टी आपल्या समोर मांडल्या पाहिजेत. ही पक्षफुटी हे राजकारण काय आहे या संदर्भातही आपल्याला नीटच कळलं पाहिजे. खासदार अमोल कोल्हेंना का निवडून द्यायचंय हे सुद्धा आपल्याला त्याची क्लिअरिटी आली पाहिजे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर का राहायचंय हेही आपल्याला नीट समजलेलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीला का विरोध करायचा आहे याचंही आपल्याला स्पष्टता पाहिजे. या चार गोष्टी एकदा कळाल्या की आपल्याला पुन्हा कोणी सांगायची गरज नाही, आपली कोणी राखण करण्याची गरज नाही आणि किती आमिष आली आपल्यावर किंवा किती दडपण आली तरी त्याला बळी पडायची गरज लागत नाही. याचं उदाहरण म्हणजे सूरज वाजगे आहे. त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, कारण जेव्हा पक्ष फुटला 2 वाजता जेव्हा पक्षाच्या आपल्या काही गटाने अजितदादा मित्रमंडळाने तिकडे शपथविधीचा कार्यक्रम रचला आणि दुसऱ्या त्या क्षणानंतर माझी सोशल मीडिया पोस्ट होती आम्ही साहेबांसोबत म्हणून. मला अनेकांचे फोन आले महाराष्ट्रभरात की असं कसं काय, अरे कदाचित साहेबांनीच काय केलं असतं तर काय माहिती बाबा, असं कसं काय तू डायरेक्ट लिहितो, असं कसं काय होईल, उघड शिपाटी सुद्धा केली तर म्हणजे काहीतरी गडबड असेल असं मला फोन यायला लागले. मी म्हटलं काही असो मी साहेबांसोबत आहे. आणि मग नंतर संध्याकाळी 4:30-5 वाजता साहेबांनी जेव्हा पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली तेव्हा मग अनेकांना अनेक गोष्टी समजायला लागल्या. खरं तर ह्या अजितदादा मित्रमंडळाने जो विश्वासघात केलाय तो फार मोठा विश्वासघात आहे. छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आपण जाणतो. त्या छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये गद्दारांचा टकमकडावरून कडेलोट केला जात होता. लोकशाहीची आता व्यवस्था नाहीये, अन्यथा कडेलोटच करावा लागला असता. लोकशाही मात्र कडेलोट करायची जागा आपल्याला राज्यघटनेने दिलेली आहे आणि ती जागा म्हणजे मतपेटी. मतपेटी ही बंदूक असते, राम मनोहर लोहिया म्हणायचे. मतपेटी ही बंदूक असते, त्या बंदुकीतनं त्या गोळ्या झाडायच्या असतात, मतदान रूपी गोळ्या, आणि समोरच्यांना घायल करायचं असतं. काय पवार साहेबांचा विचार आहे? पवार साहेब ही व्यक्ती नाही, एक विचार आहे, लक्षात ठेवा. पवार साहेबांच्या बरोबर राहायचे म्हणजे त्या विचाराबरोबर राहायचे. जो विचार पवार साहेबांनी जपला, जागवला, वाढवला तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, या महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार, सर्व धर्म समभावाचा विचार, पुरोगामित्वाचा विचार, लोकशाहीला पूरक विचार, राज्यघटनेचं संवर्धन करणारा विचार, तुमच्या आमच्या भल्याचा विचार हा पवार साहेबांनी जपला. आणि त्या विचाराबरोबर या तालुक्यातलं ज्यांना एक आदराचं स्थान म्हणून एक जागा मिळालेली आहे ते स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब, ज्यांनी पवार साहेबांचा विश्वास कमवला होता आणि तो विश्वास शेवटपर्यंत टिकवला होता, शेवटच्या क्षणापर्यंत टिकवला होता. त्या वल्लभशेठ बेनके साहेबांना सुद्धा जर आपल्याला खरी श्रद्धांजली व्हायची असेल, खरी आदरांजली व्हायची असेल तर यावेळेस साहेबांच्या विचारासोबत आपण राहिलं पाहिजे. अन्यथा वल्लभशेठला सुद्धा आवडतात नाही. पवार साहेबांशी जर कोणी कृतज्ञपणा केला, पवार साहेबांच्या विचाराशी जर कोणी गद्दारी करणार असेल तर वल्लभशेठला सुद्धा ते आवडणार नाही. हे लक्षात ठेवा. याचं कारण असं, हा पुणे जिल्हा जो सुजलाम सुफलाम झालाय, पुणे जिल्ह्याचं महत्व तुम्हाला समजायचं असेल ना, मराठवाड्यात विदर्भात जायचं. रोहित दादा पवारांच्या बरोबर आम्ही 800 किलोमीटर पुणे ते नागपूर पदयात्रा केली मागच्या 2 महिन्यापूर्वी. 800 किलोमीटर फिरत असताना आम्ही गाव, वाडी, वस्ती जात होतो. मराठवाडा आणि विदर्भातल्या तिकडची लोक जेव्हा आम्हाला विचारायची तुम्ही कुठून आलात, तेव्हा मी सांगायचो मी पुणे जिल्ह्यातने हवेली तालुक्यातून आलोय. ते म्हणायचे तुमचं बरं आहे, तुमच्याकडे पवार साहेब.
हे म्हणत असताना ते ऐकत असताना अंगावर शहारे यायचे. पवार साहेबांचं महत्व आपल्याला बाहेर गेल्यावर कळतं, महाराष्ट्राच्या बाहेर युपी बिहारला तिकडे उत्तर भारतात गेल्यावर कळतं, दिल्लीला गेल्यावर कळतं. हा पुणे जिल्हा सोडल्यावर आपल्याला पवार साहेबांचं महत्व कळतं, कारण इथं आपल्याला लक्षात येत नाही. आपल्या नव्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे की पवार साहेबांच्या मागे का राहायचंय. कारण या पुणे जिल्ह्यातली जेवढी धरणं त्यातली ब्रिटिश काळातले 2-4 धरणं सोडली तर सगळी धरणं पवार साहेबांनी बांधलीत, म्हणून हे सगळं बागायत उभे आपलं. हा किती मोठा निर्णय आहे. हा अजितदादा सांगतात मी आपलं केलं. पुणे जिल्ह्यातलं कोणतं धरण अजितदादांनी बांधलं, अजितदादांनी सांगावं. उलट तुमच्या नावावर जलसंपदा खात्याचा घोटाळा ही भाजप वरडून दमली. त्या फडणवीसांनी आरोप केले बैलगाडी पुरवणार. ज्या दिवशी तुम्ही गेला त्या 4 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमध्ये आरोप केला जलसंपदा खात्याच्या घोटाळ्याचा. आम्ही नाही आरोप केला तुमच्यावर. दादा त्याची उत्तर द्या. काय विकास 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 सांगतात, अतुल शेठ सांगत असतील मी विकासाबरोबर गेलोय. कसला विकास? 25-30 वर्ष मंत्रिपद मिळाली, वळसे पाटलांना मिळालं, अजितदादांना मिळालं. त्या 25-30 वर्षामध्ये तुम्ही कोणाचा विकास केला? महाराष्ट्राच्या बाहेर गेला बघा तुम्ही. कोणाचे पालकमंत्री होता? कोणाला मोठा केला तुम्ही? कॉन्ट्रॅक्टर लोकांना. आज तुमच्या बरोबर जे आहेत ना ते सगळे लाभार्थी आहेत, सगळे बलिदानी तुमच्या बरोबर आहे. इथं सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्ता या ठिकाणी बसलेला आहे सगळा. आणि या बलिदान्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला तिकडे जायचंय. तुतारी वाजवणारा माणूस आपल्याला घरोघर जाऊन सांगायचा आहे, आपल्या आया बहिणीला सांगायचंय. जे आपल्याला शेततळ्याचं अनुदान मिळतं हे सुरू पवार साहेबांच्या काळात झाले. पॉली हाऊसला अनुदान पवार साहेबांनी चालू केले. निर्यात शेतमालाची जी कांद्याची द्राक्षाची फळबागाची निर्यात होती पवार साहेबांनी सुरू केलेले निर्यात धोरण. आपल्या ड्रीपला इरिगेशनला अनुदान मिळतं ते पवार साहेबांनी सुरू केलेले. आपल्याला 4% पीक कर्ज मिळतं व्याजाने ते पवार साहेबांनी त्या काळात व्याजाचा दर कमी केलेला आहे. आपल्याला रेग्युलर कर्ज भरल्यावर बिनव्याजी कर्ज मिळतं पीक कर्ज ते पवार साहेबांनी सुरू केलेले आहे. या देशातली सर्वात मोठी कर्जमाफी 72,000 कोटीची पवार साहेबांनी केलेली आहे. पीक विमा पवार साहेबांनी सुरू केलेला आहे. किती गोष्टी सांगता येतील. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थापन केलं आणि जे गोरगरीब माणसांनी नोकऱ्या करून बाहेरून परीक्षा देतात त्या मुक्त विद्यापीठाचा लाभ या देशातल्या महाराष्ट्रातल्या हजारो लाखो तरुणांना झाला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ साहेबांनी सुरू केलेलं आहे. महिला आयोगाचं धोरण आणि महिला आयोग महिलांना राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आरक्षण देऊन महिलांना स्त्री पुरुष समानतेचा दर्जा पवार साहेबांनी दिलेला आहे. या रुपाली चाकणकर आता रील्स स्टार बनून महिला आयोगावर अध्यक्ष होतात आणि सुप्रियाताईंच्यावर टीका करतात. त्या रुपाली चाकणकरांना माझा जाहीर सवाल आहे, तुमचं जे अध्यक्षपद आहे ना ते महिला आयोग पवार साहेबांनी निर्माण केलेली याची जरा जाण ठेवा, थोडी तरी लाज बाळगा. टीका करताना पवार साहेबांनी 50 वर्षापूर्वी या देशापुढे आदर्श घालून दिला. एका मुलीवर कुटुंब नियोजन केलं आणि मुलीला आपला वंशाचा दिवा मानला. हे 50 वर्षापूर्वी पवार साहेबांनी ही सोपी गोष्ट नाहीये. पवार साहेबांनी पुणे जिल्ह्यात जो 2 रत्न दिली या देशामध्ये. आपल्या सुप्रियाताई सुळे संसद रत्न ठरतात 9 वेळा. आपले अमोल कोल्हे 5 वर्षात 3 वेळा संसद रत्न ठरले. हे 2 हिरे दिले. समोरच्या 20 खासदारांची बरोबरी आपले 2 खासदार करतात. समोरचा बीजेपीचा एक खासदार तुम्हाला दिल्लीत पुढे बोलताना आढळला होता का? ते सुजय विखे परवा निलंकेच्या बाबतीत म्हणले इंग्लिश येतं का बोलता. हा सुजय विखे कधी संसदेत बोलताना दिसला का कुणाला? भाजपच्या खासदारांना एकच संधी आहे, नरेंद्र मोदीचं आणि अमित शहाचं भाषण चाललं की फक्त बाकडं वाजवायची. तो निर्णय काय आहे काय बोलतात काही नाही. 5-5 मिनिटांनी फक्त बाकडं वाजवायची एवढाच धंदा त्यांना तिथे. एकालाही बोलायचा अधिकार नाही. आपले अमोल कोल्हे त्या ठिकाणी कांदा निर्यात सुरू होईल म्हणून गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत गेले. एक तरी भाजपचा गेला का त्या ठिकाणी? हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे त्या समोरच्या लोकांना. आढळराव पाटील काय सांगतात? कसल्या गप्पा मारतात? गद्दारीचा व्हिडिओ फिरतोय सध्या व्हॉट्सअप मीडियामध्ये. आढळरावांनी कुणाशी गद्दारी? स्वपक्ष लोकांची फार अशोक बुचके पासून ते सुरेश भोराव पासून त्या काय त्यांचं रात्री भाषण केलं आपले खेडमधले खांडेवाड तिथपर्यंत. एक शिवसेनेचा कार्यकर्ता सोडला त्या माणसाने सगळ्यांना फार जेरी सांगलं. एक शिवसेनेचा कार्यकर्ता सोडला, बाकीचे तर लाभच. यांनी सांगितलं तर अजितदादा माझ्यासमोर उभं राहा म्हणून. आता अजितदादा काय दिवस आले यांचा प्रचार करायची पाळी. या लहू बजरने केलं तेच पडले परवा. कळलं का? यंदा ज्यांनी उभं केलं ते परवा पडले. घरात घसरून पडले, अपघात झाला, लवकर बरे व्हा. मित्रांनो, ही लढाई केवळ अमोल कोल्हेची नाहीये. ही लढाई केवळ शरद पवार साहेबांची नाहीये.
या देशामध्ये हुकुमशाहीने घात घातलाय. विकास 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 सांगतात. या सगळ्या समोरच्यांना विचारा. अरे 2014ला जेव्हा मनमोहन सिंग साहेब पायउतार झाले पंतप्रधान पदावरून, त्यावेळेस या देशावर 54 लाख कोटीचं कर्ज होतं. आज 2024ला 205 लाख कोटीचं कर्ज आहे. 4 पटीने कर्ज वाढले. तुमच्या आमच्या कच्च्या बच्च्याच्या बोकटी 1,60,000चं कर्ज आहे आपल्या देशाचं. कसला विकास करता गप्पा आमच्या? पुलवामाची घटना घडवली, 42 आपले जवान मारले गेले, अजून कळलं नाही आज देशनी भरलेली कार कुठून आली चौकशीच नाही. किती गोष्टी सांगायच्या. नोटाबंदी केली, लहर आली पंतप्रधानाला. जो अधिकार रिझर्व्ह बँकेचा तो यांनी वापरला. परवा सुप्रीम कोर्टाने सुद्धा दाक्षिण्य ओढले की ही नोटाबंदी चुकीची होती, अवैध होती. त्या नोटाबंदीचे 2 फायदे समोरच्या लोकांनी आपल्याला सांगावे की 2 फायदे झाले. जीएसटीच्या माध्यमातून तुम्ही खायला गेला हॉटेलमध्ये तरी जीएसटी, इतकी जीएसटी की तुमचा रोज हिस्सा डब्बा जातोय. शेतीचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणून सांगितलं, दुप्पट तर झालं नाही, पण शेतीचं उत्पादन खर्च मात्र दुप्पट झाला. हिऱ्याची बोंब 2014ला कितीला होती? डीएपी कितीला होती? सुफला कितीला होता 2014ला? शेतकरी आहेत ना तुम्ही सगळे? आज कितीला आहे? तरी खताच्या दुकानापुढे मोदीचा फोटो रोज बघायचा. जर काही यांनी मांडलं होती त्या दुकानदाराला, त्याच्या बापाचा फोटो नाही पण नरेंद्र मोदीचा फोटो लावायचा. युरियाच्या गोण्या सुद्धा फोटो 1.5 कोटी युरियाच्या गोण्या पाहिजे फेकून दिल्या का तर नरेंद्र मोदीचा फोटोच्या चेहऱ्याचे. आता ते आचारसंहिता लागली ते युरियाच वाटलं का तर मोदीचा फोटो ते युरियाच्या गोणी हे वाटतच आहे ना दुकानदाराला. आचारसंहितेला बंद होते. पंतप्रधानाचा संडासा सुद्धा फोटो. गाडीत बसले पेमेंटची लावलं की मोदी, पंपावर गेलं मोदी, जिथं जाईल तिथं सारखा हात बाबा. आमच्या बाबाचं सुद्धा दर्शन होत नाही. काय जाहिरातीला प्रमाण? तुमच्या आमच्या पैशातून ही जाहिरात केली जाते. 2,000 रुपये शेतकऱ्याला देतो म्हणून सांगतात आणि तुमच्या आमच्या खिशातून दरवर्षी जवळपास 1 लाख रुपये ते कापून घेतात खिसा तुमचा. आज कांद्याची निर्यात थांबवली. एकट्या जुन्नर तालुक्यातलं काही कोटीचं नुकसान झालं. एकट्या जुन्नर तालुक्यातलं, बाकीचं महाराष्ट्रातलं सोडा. किमान 2-5 कोटी रुपयाचं जुन्नर तालुक्याचं नुकसान झाले कांदा निर्यात बंद केली म्हणून. काय आज त्याला सांगतात विकास करतो मी, झटक्याने निर्णय घेतो आणि मी 5-6 वाजता उठतो. कशाला उठता? तसा आला तुम्ही कुणाची गाडी घेता सकाळ सकाळ? कोणता विकास? विकास वाटते इकडे. माझं नाव इतकं खराब झालं तुम्हाला सांगतो. माझ्या आईबापांनी चांगले होते शिक्षण विकास ठेवलो. काय विकास? आरक्षणाचे प्रश्न एवढे तिथे पडले. मराठ्याच्या आरक्षणाच्या साठी ते मनोज जरांगे पाटील लढले. त्याच्यावर लाठीचार्ज केला, त्या म्हाताऱ्या बाळाला मारलं, पोरांना मारलं. आता परवा एक महिला आंदोलनाची तडीपार केली. सरोज देशमुख नावाची महिला तडीपार केली आणि तडीपार गृहमंत्री देशाचा आपले इथं आंदोलनाची महिला तडीपार केली. त्या मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे. कुणी सांगितलं? एकनाथ शिंदे सांगायचं. आणि भुजबळांनी तिकडे काय केलं? ओबीसीला सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे. सारखे मिळाला गेले होते भुजबळ. आता कुठं गायब झाले काही कळलंच नाही. आणि फडणवीस दोन इकडे खेळवत होते. एक पत्रकार परिषद तुम्हाला आठवती का बघा? मराठा आंदोलनाच्या वेळेस भूमिका घ्यायची होती. आंदोलन मागे घेत होतं उपोषण जरांगे पाटलांचं. पत्रकार परिषद होती 2 अपियर खुर्ची. तिथं स्टेजवर आले. एकनाथ शिंदे काय म्हणले? आपलं बोलून मोकळं व्हायचं. अजितदादा म्हणले ओके आणि फडणवीस म्हणले माहीत चालू आहे. म्हणले का नाही म्हणले? का बरं असं लबाडे करता तुम्ही? त्या जरांगे पाटलाच्या तोंडाला पानं पुसली तर नवी मुंबईत मोर्चा माघारी पाठवला म्हणजे अधिसूचना काढली. जी आर काढला म्हणजे अध्यादेश काढला. किती फसवणूक. 15 दिवसांनी पुन्हा त्या विचारायला आंदोलन करावं लागलं. अरे जर मराठ्यांना कुणबी आरक्षण दिलं ना त्यावेळेस कुणबी सर्टिफिकेट टाकले पवार साहेबांनी दिले 94च्या जी आर मधून. कुणबी आरक्षण 94 सालापासून मिळतं. ज्यांनी पुरावे दिले त्यांना कुणबीचे दाखले मिळतात. हा जी आर त्या टायमाला मंडळ आयोगाची अंमलबजावणी केली. या महाराष्ट्रातल्या 272 ओबीसी जातींना त्याच्यामध्ये कुणबी जात आहे. या सगळ्यांना जो काही न्याय मिळवून दिला तो पवार साहेबांनी मिळवून दिला. हे लक्षात ठेवा. आरक्षणाचा एकही निर्णय या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने घेतलेला नाही. ते आरक्षणाच्या विरोधातले आहे. छगन भुजबळ तिकडे गेले. छगन भुजबळ साहेबांना माझा जाहीर सवाल आहे. ज्या महात्मा फुलेंनी समता बंधुता सामाजिक न्याय सांगितला, पुरोगामित्व सांगितला मला, त्या समतेचे पायिक असलेल्या आमच्या महात्मा फुलेंनी जो मंत्र दिला त्या समता परिषदेचं तुम्ही विसर्जन करा. कारण तुम्ही आता समरसतेच्या बाजूला गेलात. समरसता परिषद तुम्ही चालू करा. आता
समता आणि समरसतेचा फरक तुम्हाला माहित नसेल कदाचित. या शब्दांचे खेळ आहेत सगळे. समता म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांनी सांगितलं, समता म्हणजे आपले जाती भेद सगळे भेदाभेद विसरून आपण एकत्र येऊ, त्याला समता म्हणतात. आणि आरएसएस वाले बाजार गुंगे हे भाजपवाले म्हणतात आपण जाती धर्म आपले तसेच ठेवू आणि एकत्र येऊ, त्याला म्हणतात समरसता, मिक्स फ्रूट ज्यूस. कळलं का समता आणि समरसतेतला फरक? त्यामुळे भुजबळ साहेबांची या तालुक्यात जर कोणी कार्यकर्ता असेल तर त्यांना जाहीरपणे माझा सवाल आहे की तुम्ही समतेच्या बाजूचे असाल तर तिकडून ताबडतोब सोडचिठ्ठी घ्यायला पाहिजे. तुम्हाला शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचा अधिकार नाही, कारण शिवशाहू फुले आंबेडकरच्या गोळवलकर, हेडगेवार, नथुराम गोडसे यांच्या विरोधात लढले, जातीवर्ण व्यवस्थेच्या विरोधात लढले, त्यांच्या पंक्तीला जाऊन तुम्ही जाऊन बसलात. फुले शाहू आंबेडकरांचं तुम्हाला नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही, अजिबात अधिकार नाही. या मंडळ आयोगाला ओबीसी आरक्षणाला बीजेपीने विरोध केलेला आहे, लक्षात ठेवा. आडवाणीची रथयात्रा निघाली ती मंडळ विरुद्ध कमंडळ, आठवत असेल तुम्हाला. व्हीपी सिंगांच्या सरकारचा पाठिंबा काढून जाता बीजेपीने. तुम्ही म्हणता जुन्या गोष्टी कशा सांगू, आपल्याला हे रील्स मुळे काय झालं, रील्स मुळे 1 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा विसरून जायचं, पुन्हा नवीन कोणता आला बघायचं, सगळं विसरतो आपण. मोदीने सांगितलं 15 लाख तुमच्या खात्यावर येणार, तुम्ही विसरून गेला. परवा 1 एप्रिलला मेसेज आले होते 15 लाख लोक आवर्जून होत होते, पण खाली गेले होते एप्रिल पूर्वी. 15 लाख कोणाच्याच खात्यावर आले. 2 कोटी लोकांना रोजगार देणार होते. इथले रोजगार देणाऱ्या आपल्या कंपन्या महाराष्ट्रात येणाऱ्या गुजरातला पाठवल्या सगळ्या कंपन्या. या ट्रिपल इंजिन खोके सरकारवाल्यांना कळलं नाही. हे दिल्लीला हेल्पटे घालतात होता. आमच्या छत्रपती शिवाजीराजांनी आम्हाला दिल्ली पुढे झुकायचं नाही हा मंत्र दिला होता. त्या पद्धतीने आमचे पवार साहेब, आमचे अमोल कोल्हे, आमच्या सुप्रियाताई सुळे दिल्ली पुढे झुकले नाही, हा आमचा स्वाभिमान आहे. हे खरे शिवरायांचे विचार आहेत. शिवाजी महाराज कधी लाचार नव्हते. तुम्ही आम्ही जर कोणी लाचार झाला असेल तर शिवरायांचं नाव घ्यायचं अजिबात अधिकार नाही आपल्याला. त्यामुळे लाचारीचा धंदा, शिवरायांचा जो विचाराचा जो पगडा आहे आपल्या सगळ्यांच्यावर, तो आपण कुणीही करायचं नाही. लाचारी लोक करणारी, बदमाशगिरी करणारी. आता नवीन म्हण निघाली महाराष्ट्रामध्ये, काय म्हणे? भ्रष्टाचाराचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप. त्या अशोकचं गेले तिकडं एकाच आठवड्यात, तिकडे शेतपत्रिका काढली दिल्ली. शेतपत्रिकेमध्ये पहिल्या नंबरला आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता आणि 5व्या दिवशी ते राज्यसभेचे खासदार झाले. कसली वाशिंग मशीन, गुजरात वॉशिंग पावडर. छत्रपती शिवाजी राजांनी सुरतेवर छापा टाकला होता. ज्यांनी सामान्य लोकांना लुटलं होतं त्यांना शिवाजी महाराजांनी छापा टाकला आणि रयतेसाठी तिकडून साधन सामग्री मिळवली. त्या शिवाजी महाराजांचा बदला त्यांना आता घ्यायचा आहे का? नरेंद्र मोदींना अमित शहाला म्हणून महाराष्ट्राला ते छळतात का? म्हणून आमच्या मराठी माणसाचे पक्ष शिवसेना बुडवतात, त्याच्यावर दरोडा टाकतात, आमच्या राष्ट्रवादीवर दरोडा टाकतात. ते मराठी माणसाने पक्ष स्वतःच्या हिमतीवर तयार केले. हेच अजितदादा एकनाथ शिंदे जेव्हा फुटून बाहेर आले त्या एकनाथ शिंदेना अजितदादा 6 महिने सांगत होते जाहीर भाषणात. आता पण तुम्ही युट्यूबवर काढून बघा, अजितदादा एकनाथ शिंदेना म्हणत होते स्वतःचा पक्ष का काढत नाही तुम्ही, बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर कशाला हेराफेरी करता, कशाला त्यांना दरोडा टाकता. अजितदादाला मी दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारला इकडून गेल्यावर, तुमच्या बरोबर जर 40 आमदार आहेत ना, काय ना स्वतःचा पक्ष आहे ना हिंमत तुमच्या, का स्वतःचा पक्ष काढत नाही? सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना आता सांगितलं घड्याळ न्याय प्रविष्ट आहे, नियम अटी लागू असं लिहा. काल सुद्धा सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय. आता घड्याळाला मत म्हणजे भाजपाला मत, हे लक्षात ठेवा. घड्याळाला मतदान जर दिलं तुम्ही तर भाजपला पोहोचणार आहे. कारण लोकसभेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजितदादाचा एकही खासदार निवडून येणार नाही, अजिबात येणार नाही. 12 मध्ये त्यांना स्वतःची पत्नी जाहीर करायला महिना लागला. स्वतःची उमेदवार जाहीर करायचा अधिकार नाही. एकनाथ शिंदेनं सुद्धा 2 तिकीट बदलली. अहो दिल्लीहून ते सगळं चालले, इथे यांच्या मुलाच्या काय हातात काय हो. आठवड्याला दिल्लीला पाहिजे अजितदादा, आठवड्याला तुम्हाला 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी पालकमंत्री पद रोहित आबा पुणे जिल्ह्याला मिळवण्यासाठी अजितदादा रुसला 2 दिवस आणि दिल्लीला जाऊन आले मग पालकमंत्री म्हणत. अहो इथं पवार साहेबांच्या बरोबर तुम्ही सिंह होता हो. तुम्ही इथं सगळं ताब्यात होतं तुमच्या. दादा प्रत्येकाला आवाज टाकायचे. आता आवाज दादाचा फार मियाव झालाय. दादा तुम्ही असे नव्हतं, फार वाईट वाटतं आम्हाला. आमचा नेता इथं बुडवला भाजपने हो, एवढा मोठा नेता. मी अजितदादाला म्हणलं जर समजा बीजेपीने तुम्हाला जेलची भीती दाखवली होती ना, गेला असता वर्ष 6 महिने जेलमध्ये, पण बाहेर आला होता केजरीवाल सारखा तुम्ही मुख्यमंत्री झाला असता. पण याला जेलची भीती वाटली हो. केजरीवाल हटत नाही.
दिल्लीचा मुख्यमंत्री असून सुद्धा आज जेलमधून त्या राज्याचा कारभार पाहतोय, पण नमला नाही. कारण नाही त्याला डर कशाला? आपल्या पक्षाचे अनिल देशमुख साहेब जेलमधून बाहेर आले, आरोप कोर्टाने फेटाळले, सगळे निर्दोष केलं. अनिल देशमुख साहेब त्या ठिकाणी ताट मारणे आज विदर्भ आणि महाराष्ट्रात फिरतात. अनिल देशमुख साहेब आपले संजय राऊत शिवसेनेचे वाघ डरकडे फोडतोय पुन्हा बाहेर येऊन. किती त्रास देणार? विरोधकांना संपवणं हेच त्यांचं धोरण आहे. आणि म्हणून शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस पक्षावर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, भारत न्याय यात्रा काढली. बीजेपीला हादरा बसला. किती राहुल गांधीवर टीका करावी? अहो त्या गांधी कुटुंबातल्या गेल्या 30 वर्षात मंत्रिमंडळात कुणी नाही केंद्रात कसला घराणेशाहीचा होता. आता भाजपमध्ये जवळपास 55 तिकीट घराणेशाहीची येत. आता अभिषेक पाटील कुठल्या पक्षात आहे? घराणेशाहीवाली सगळी विकत घेतली. तर सोलापूरला काही ऋषी पटला तिकीट द्यायचं तिथे देऊ देत नाही. तिथं सगळी घराणे, नारायण राणे असेल, पंकजा मुंडे असेल, ही झाली किती प्रीती झाली किती, काय झालं तुमचं? सगळी घराणेशाही. अमित शहाचा पोरगा क्रिकेटचा इंटरनॅशनलचा अध्यक्ष आहे, यांनी कोणता दिवा लावला होता? देशातल्या गृहमंत्री पदाची इतकी त्या खुर्चीची इज्जत झाली, ज्या खुर्चीवर सरदार पटेल बसले होते, त्या सरदार पटेलांच्या गृहमंत्री पदाच्या खुर्चीवरची इज्जत ह्या भाजपने घालवली. एका तडीपार माणसाला ज्याच्या अंगावर दंगलीचं रक्त पडलेले, त्या रक्ताचे डाग गेले नाही, त्या तडीपार माणसाला गृहमंत्रीपद केलं भाजपने. लक्षात ठेवा. आणि तुमची आमची लोकशाही गुंडाळून ठेवण्याचं काम चाललंय. ही भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिली, त्या राज्यघटनेचं रक्षण करण्याची वेळ आता आलेली आहे. लक्षात ठेवा. राज्यघटनेला जखमा होत आहेत, लोकशाहीला जखमा होत आहेत. निवडणूक आयोग ताब्यात घेतलाय, ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ताब्यात घेतलाय, भाजपच्या सेल सारखे चालवत आहेत, जाती जातीमध्ये भांडण लावतायत, धर्मामध्ये भांडण लावतायत. या महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाचं कौतुक करावंसं वाटतं. एवढं उचकवलं मुस्लिम समाजाला, पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुस्लिमांनी अमरावतीपासून कोल्हापूरपर्यंत संयम सोडला नाही, यांना अपेक्षित दंगली घडले नाही. हे भारतीय जनता पार्टीला दुःख आहे. लक्षात ठेवा. त्यांना वाटत होतं हिंदू मुस्लिम दंगल व्हावी, खूप प्रयत्न केले त्यांनी. औरंगाबादला गेले, तिकडे अमरावतीला गेले, कोल्हापूरला गेले, अनेक ठिकाणी गेले, पण नाही जमली झाल्या. हा महाराष्ट्र आता शहाणा झालाय. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र त्या भारतीय जनता पार्टीचं राजकारण ओळखून चुकलंय. आपल्या खासदाराचं कौतुक याच्यासाठी आहे, आपला खासदार होय आम्ही नेता आहे, आमचा खासदार, याची आम्हाला लाज वाटत नाही. कारण आमच्या खासदाराने इतकं मोठं काम केलंय की आमच्या शिवाजी महाराज संभाजीराजांचा इतिहास या भाजपने दडून ठेवला होता. जर अमोल कोल्हेंनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ही मालिका काढलीच नसती, हा अनाजी पंथाची अवलाद आम्हाला कळली नसती. कळली. आजाची पंथ त्याच्या आधी तुम्हाला आम्हाला माहित होता का? खरं सांगा. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका बघायच्या आधी अनाजी पंथाची पिलावळ, त्याची कट कारस्थानं कुणाला माहिती होती? खरं सांगा. नव्हती माहिती. आज तीच अनाजी पंथाची पिलावळ पुढच्या काळात सुद्धा वेगळ्या शरीरामध्ये ती प्रवृत्ती जिवंत आहे, ज्या प्रवृत्तीने आमच्या सावित्रीबाई फुले, महात्मा फुल्यांना शेण चिखल दगडाने मारलं, आमच्या महात्मा गांधींचा खून केला, नरेंद्र दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांचा खून केला. ती अनाजी पंथाची पिलावळ आजही जिवंत आहे. ज्यांनी आमची शिवसेना फोडली, ज्यांनी आमचा राष्ट्रवादी फोडला, घरं फोडली, आणि ते आता सांगतात 2 पक्ष फोडून निघून आलो. लाज वाटली पाहिजे. आणि म्हणून तुमच्या आमच्या बहुजन समाजाच्या सगळ्या तरुणांनी एक होण्याची गरज आहे. आता हा तुतारी वाजवणारा माणूस हा क्रांती लढवणार आहे. जुन्नरमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला शिवनेरीवर, आणि महाराष्ट्राच्या स्वराज्याची निर्मितीची इथून ठिणगी पडलेली. लक्षात ठेवा. जुन्नरकरांनी जर का इथून लीड दिलं 50,000चा अमोल कोल्हेंना, पुढच्या विधानसभेमध्ये त्याचा परिणाम होणार. लक्षात ठेवा. अमोल कोल्हे आता आम्ही मतदारसंघात फिरतोय, रोहितदादा पाटील आम्ही खेड तालुक्यात सगळीकडे फिरतोय, आम्ही पाहतोय सगळ्या मतदारसंघामध्ये आता आढळरावचा प्रचार कोणी करायचा हा प्रश्न पडलाय. दोन्हीला जपा भाऊ बसे, त्यांचा आधीचं घर होतं, ती म्हणत आमचा काही संबंध नाही, आणि ज्या घरात गेला ते म्हणत हा आता झाला आमच्याकडे, आमच्या मोबाईल बसतोय. सगळी म्हणते खाजगी, ते फक्त दादाच्या स्टेजवर दिसणार नाही. त्यांच्या स्टेजवर त्यांच्या माणसाने इज्जत काढली. मंचरमध्ये सभा आहे की ना तुम्ही विष्णू टाका इंग्रजीचं भाषण, विष्णू टाका इंग्रजीचं भाषण हा किती लाज होते. यांना तोंडावर विष्णू टाकायला सांगितलं, लाज वाटली पाहिजे म्हणजे ती मला साहेबांची गद्दारी करतात. त्यांच्या स्टेजवर विष्णू टाका हिंदी मधले काय म्हणजे खरं सांग, कोणी त्याला लाजच नाही. आणि म्हणून अजितदादांना उमेदवार मिळत नव्हते, म्हणून ते सगळे उमेदवार जे आयात केलेले
पहिल्या 15 दिवसात बोलले ती व्हिडिओ डिलीट कशी करायची? विजय शिवतारे किती जहर बोलले, ते खोटं होतं का? विजय शिवतारे आता सांगायला पाहिजे. म्हणून अमोल कोल्हेंचं महत्व खूप आहे आपल्याला. नशील आपल्या कोणाच्या दहाव्याला आले, नसतील कोणाच्या लग्नाला आले, नसतील एखाद्या गावाच्या घाटात आले, पण अमोल कोल्हेंनी लोकसभेमध्ये खासदार म्हणून जे काम करायचंय ते नंबर 1चं काम केलेलं लक्षात ठेवा. आम्हाला 10 मिनिटं खासदार नको हो. माझी आई वारली, माझी आई संभाजीराजे म्हणायची अमोल कोल्हेंना. माझी आई वारल्यानंतर अमोल कोल्हेंना कळलं, ते म्हणजे विकासरावनी दिल्लीत म्हणलं नाही आला तरी चालेल तुम्ही. त्यांनी व्हिडिओ करून माझ्या आईला श्रद्धांजली व्हिडिओद्वारे पाठवली, ती दर्शक आम्ही वाजवली. माझ्या मुलाचं लग्न होतं, खासदार म्हणजे विकासराव लग्नाला यायची खूप इच्छा, पण मी अशा कामावर नाही आलं तरी चालेल खासदार, तुम्ही तुमचं कर्तव्य वाजवा. कारण आमच्या शिवाजी महाराजांनी सांगितलंय आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं, आणि हा मंत्र आपला खासदार जपतो हे लक्षात ठेवा. यांना काय हो, संसद गाजवायची नाही, काहीच करायचं नाही. जा बारशाला, जा बड्डेला, जा लग्नाला, जा दाव्याला, आणि ते आता म्हणतात अमोल कोल्हे कुठं दिसतो नाही, कुठं आलंच नव्हते. त्यांनी काय लग्नासाठी निवडून दिला का खासदार? आपण लग्नाला जाण्यासाठी खासदार निवडताय का तुम्ही? कुणाच्या बड्डेला जाण्यासाठी खासदार निवडताय का? खासदार कशासाठी निवडतोय आपण? आपल्या एवढ्या लाखो लोकांचा प्रतिनिधी म्हणून आपण त्याला काम दिलंय. दिल्लीत आमचा आवाज पोहोचवायचा आहे, आणि अमोल कोल्हे भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे नरेंद्र मोदी सुद्धा तुमचं शांतपणे भाषण ऐकत असतात. आपल्या खासदाराचं लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी कुणाचंच भाषण ऐकत नाही, तो माणूस मन की बात करणारा माणूस आहे, पण आपल्या अमोल कोल्हेंचं सुप्रियाताईंचं भाषण जरूर ऐकतात. मन की बात, हिटलर सुद्धा मन की बात करायचं बरं का. हिटलरला सुद्धा फोटोशॉपीची खूप आवड होती. हिटलरने सुद्धा त्याची प्रेयसी सोडून दिली होती. हिटलरने 50 लाख ज्यू गॅस चेंबरमध्ये घालून मारले होते. हिटलर दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचा, हिटलर मन की बात करायचा. हिटलरने गोबेल्स पाळला होता अमित शहा सारखा. गोबेल्स म्हणजे गोबेल्स नीती जे म्हणतो ना आपण, एक गोष्ट 100 वेळा खोटी सांगायची आणि ती 101 वेळा खरी वाटायला. 70 वर्षात काहीच झालं नाही, काहीच झालं नाही, 100 वेळा बोलायचं. आणि मी 101 वेळा माणूस पण होते, 70 वर्षात काहीच झालं नाही. याला जोडा आणला पाहिजे, तुला आरंज दवा लस कुणी दिली होती चालवला दवा? तुझा बाप कोणत्या शाळेत शिकला? तू कोणत्या शाळेत शिकला? एक तरी शाळा भाजपने काय दिली आहे का जुन्नर तालुक्यात? तुमच्या तालुक्यात लाईट कधी आली? 2014च्या आधी आली का 2014 नंतर आली? कधी आली? जुन्नर तालुक्यात लाईट कधी आली? 14 नंतर आली का मोदी पंतप्रधान झाल्यावर? कशी काय म्हणतात 70 वर्षात काय झालं नाही? आमच्या झेडपीच्या शाळा कधी बांधल्या? आमचा वडील त्याच्यात शिकलाय. अहो आमची माणसं फाटक्या झोपडीत राहत होती. हा रोड पण एकदम साधा होता, की काही खडीचा रोड होता. आज आमची माणसं 4 व्हीलर मध्ये फिरतात. आमच्या माणसाच्या आता कवलारू घरं कमी व्हायला लागली, बंगले आरसीसीचं दिसतात सगळीकडं. ही प्रगती कुणामुळे झाली, कशी झाली? याला काहीतरी प्रक्रिया आहे ना. आमच्या आज्याचे दिवस आमच्या बापासारखे नव्हते, आमच्या बापाचे दिवस आमच्यासारखे नाहीयेत. आम्ही सगळे पुढे पुढे प्रगतीत चालू आहे. याला 70 वर्षाचा इतिहास, 70 वर्षाचं काम त्याच्यामध्ये कारणीभूत आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून पवार साहेब हा एक विचार आहे. पवार साहेबांनी संरक्षण खात्यामध्ये मुलींना संधी दिली, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिली. पायलट मुली दिसतात ना, त्या पवार साहेबांच्यामुळे दिसतात. हा डोंगराव पाटलाला जे संरक्षण खात्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळाले ना, ते पदार्थ पुरवण्याचं त्याच्या पैशाच्या गप्पा आता चालल्या कोटीच्या, हे सगळे पैसे संरक्षण खात्याचं कॉन्ट्रॅक्ट त्या काळात पवार साहेबांनी म्हणून दिलेले. आपला माणूस याच्याला जाऊ द्या. संरक्षण खात्याची त्यांची ओळख वस्तू काय त्याचं नाव आहे मला माहित नाही काय, पण फार मोठं कॉन्ट्रॅक्ट येते. अरे मी सांगावं ते कॉन्ट्रॅक्ट कसं मिळालं तुम्हाला इतक्या वर्ष? अमोल कोल्हेंनी नाही दिलं ते. संरक्षण खात्यामध्ये काय करते, पाठ पुरवतात. मोठा नाही त्यांचा, प्रदेशात सुद्धा त्यांचं सगळं आहे. काय काय मला काय त्यांच्या वैयक्तिक जीवनात जायचं नाही, पण तुम्ही खोटं किती बोलता हो? आमच्या अमोल कोल्हेंच्या कुठला भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या अमोल कोल्हे चारित्र्यवान नेता आहे, युवा नेता आहे, का सामान्य कुटुंबातला आहे, ज्याच्या कुटुंबात कुणीच पुढारी नव्हतं. आमच्या अमोल कोल्हेबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून अजितदादा त्या ठिकाणी वल्गना करत होते की अमोल कोल्हे कसं निवडून दिलं ते बघतो. अजितदादाला मी खेडमधून स्वतः चॅलेंज दिलं होतं, दादा अमोल कोल्हेंचं बघू आम्ही काय करायचं ते, पण पार्थ पवारला मावळमध्ये निवडून आणा. पार्थच काय करता? पार्थ बद्दल दादांना विचारलं परवा पत्रकारांनी, पार्थ कुठे? दादा म्हणजे ते गुप्त प्रचार म्हणले की चॅनलवर तुम्ही काढून बघा. मी खोटं बोलत नाही का, मी माळकरी माणूस आहे, वारकरी संप्रदायातला माणूस आहे. मला खोटं बोलायला माझ्या आईबापांनी शिकवलंय. जे असेल ते रोखठोक करा. मी कुणाला मी कोणाचा लाभ हातीच नाही.
मी लोकशाहीचं बोलणार, मी राज्यघटनेचं बोलणार, मी सत्यवादी बोलणार, पवार साहेबांचे विचार ठणकावून सांगणार. कारण पवार साहेबांचे विचार सांगताना, पवार साहेबांची कामं सांगताना आम्हाला कुठे एक मान खाली घालावी लागत नाही. आमच्या आरारावांनी डान्स बार बंद केली होती, आम्हाला सांगताना कॉलर टाईट होते. आमच्या आरारावांनी गुटखाबंदीचा निर्णय घेतला होता. आमच्या आरारावांनी महात्मा गांधी तंटामुक्त अभियान काढलं होतं. बाकीतली हजारो लाखो भांडणं त्या महाराष्ट्रातील शांत करण्याचं, मिटवण्याचं काम आरारावांच्या तंटामुक्त अभियानामुळे झालेलं आहे. आपण आमच्या जे काही योगदान या महाराष्ट्रात दिले हे कधीही विसरता येणार नाही. आज जेव्हा तुम्ही मगाशी म्हणला की आराराबाई थाल्यासारखा आम्हाला जेव्हा सूरज सांगत होता तेव्हा अंगावर काटा उभा राहिला होता. सच्चे चारित्र्याचा नेता पवार साहेबांनी घडवला, एक सामान्य कुटुंबाचा नेता पवार साहेबांनी घडवला. पण आबांनी कधी गद्दारी केली नाही, आबांनी कधी विश्वासघात केला नाही. त्याच आबांच्या गावातनं मागच्या 2 महिन्यापूर्वी अजितदादा त्या ठिकाणाहून येत होते, शेजारी आले चौकातनं. पण अजितदादांना तिथं कार्यकर्ते म्हणले आबांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार घालू. 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. अजितदादांनी हार घातला नाही, नकार दिला आणि वाकडं तोंड करून पुढे निघून गेले. हे अजितदादा तुम्हाला शोभलं नाही शोभलं तुम्हाला. आबांच्या शेजारून चाललाय तुम्ही, त्याला हा पुष्पहार घालू शकत नाही. दादा तुम्ही म्हणताय आम्हाला आशीर्वाद द्या, साहेबांनी रिटायर व्हा. मला तुम्हाला जुन्नरकरांना प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज रिटायर झाले का? कोणाचं म्हणणं शिवाजी महाराज रिटायर झाले? जरा प्रश्न माझा मी घ्या नाही का? शरीरात नसतील महाराज इथे, पण महाराज रिटायर झाले का? माणूस विचाराने जिवंत असतो, लक्षात ठेवा. महाराजांचे विचार जे स्त्री पुरुष समानतेचे विचार होते ते कधीही पुसता येणार नाहीत. अन्यायाविरुद्ध झुंजण्याचे, स्वाभिमानाचे विचार होते. शेतकऱ्यांच्या देठालाही त्या ठिकाणी धक्का लागणार नाही. शेती आणि शेतकरी हे जे विचार आहेत त्या विचाराने महाराज जिवंत आहेत. शिवशाहू फुले आंबेडकर जिवंत आहेत. यशवंतराव चव्हाण संपू शकत नाही, रिटायर होऊ शकत नाही. पवार साहेब आता या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात नाहीयेत, पण पवार साहेबांना ही लोकशाही टिकली पाहिजे, राज्यघटना टिकली पाहिजे, हा पुरोगामी विचार टिकला पाहिजे. म्हणून पवार साहेब त्या ठिकाणी स्वस्थ बसू शकत नाही. पवार साहेब कधीही रिटायर होऊ शकत नाही. त्यामुळे दादांच्या तोंडून भाजपा बोलतोय हे लक्षात ठेवा. खूप काय आता मी बराच वेळ बोललोय, माझं भाषणाला स्वल्पविराम देतो. कदाचित तुम्हाला अजून पुढचे काही काम असतील, पण मी असा माणूस 5 वाजेपर्यंत बोलतो. तुम्ही काय टाळाल आणि एकच वाक्य रिपीट होणार नाही माझ्याकडे. एवढं सांगण्यासारखं मटेरियल आपल्याकडे. आता संतांचं महाराष्ट्र वारकरी संप्रदाय हे आपल्याला जय श्रीराम म्हणतात. कसलं जय श्रीराम? हा आमचा राम जो होता तो एक वचनी होता, एक बाणी होता, मर्यादा पुरुषोत्तम होता. आमचा राम खुनशी नव्हता, हे लक्षात ठेवा. एक वचनी राम होता, सत्यवती. असं मोदी सरकार रोज खोटं बोलणार नव्हता. रोज खोटं बोलून देशाचा पहिला पंतप्रधान, इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान, त्यांनी सभागृहात खोटं बोलतो. हा माणूस सभागृहात सुद्धा राजकीय भाषण करतो. काँग्रेसवर टीका, परदेशात गेला सुद्धा काँग्रेसवर टीका करतोय. राहुल गांधीची एवढी भीती वाटते माणसाला, परदेशात सुद्धा टीका करते राहुल गांधी. संकेत असतो जुन्नर मधून बाहेर गेल्यानंतर जुन्नरचं राजकारण गावातल्या गावात ठेवायचं असतं, बाहेरच्या गावात गेल्यावर आम्ही एकच बनायचं असतं. साधा संकेत आहे आमच्या जुन्या पिढीचा. पण परदेशात सुद्धा काँग्रेसवर टीका करते. काँग्रेसची एवढी भीती. ते म्हणले काँग्रेस मुक्त भारत करायच्या 2014 मध्ये होती. आता प्रत्यक्षात काँग्रेस मुक्त भारत झालाच नाही, पण भाजपच काँग्रेस युक्त झाली. निम्मे लोक आता काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या सगळ्या पक्षातले होते तिथे. बघा तुम्ही चेक करा, मी खोटं बोलत नाही. यांचं फक्त पैशावर प्रेमी. इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा सगळ्यात मोठा हजारो कोटी रुपयाचा घोटाळा या देशातला सर्वात मोठा घोटाळा इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा या मोदींनी केलेला आहे. आणि हे आपण नाही सांगत नुसतं. या देशाच्या विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती, त्यांचे स्वतःचे पती नवरदेव ते सांगतात हजारो कोटीचा हा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घोटाळा आहे. एवढे देणग्या भाजपला सगळ्यात जास्त पैसा भाजप आहे. त्यामुळे जुन्नरमध्ये सुद्धा पैसा येण्याचा संभव आहे. आता त्याचं काय करायचं तुम्ही ठरवा. पण स्वाभिमानाची लढाई आपल्याला जिंकायची आहे. डॉक्टर अमर कोल्हे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचंय. आणि हे जे कोणी बाजारगुंडी आहेत, गद्दारी करणारे आहेत, विश्वासघात करणारे आहेत, इकडून तिकडे उड्या मारणारे लोक आहेत, या सगळ्यांना घरी बसवायचंय. एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि तुतारी वाजवणारा माणूस हा घराघरात पोहोचवायचा आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये अमर कोल्हेला तुतारीच्या पुढचं बटन दाबून सगळ्यांनी 2 तास काम करा. पुढच्या महिन्यावर 2 तास, 22 तास तुमचं घर प्रपंच धंदा पाण्याची कामं बघा, पण 2 तास रोज प्रचार करा. सांगा आपलं बूथवर जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा. जुन्नर मधून किमान 50,000चं लीड मिळेल याची जबाबदारी तुम्ही पुढच्या आणि मागच्या सगळ्यांनी घ्या एवढी विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.